नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलेलं असेल आणि आता आपण लवकरच या चॅनलवर याच पद्धतीनं व्हिडिओ तयार करणार आहोत. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे अश्मयुग दगडाची हत्यार. विद्यार्थी मित्रांनो, अश्म म्हणजे काय तर दगड आणि युग म्हणजे काय तर कालखंड. म्हणजेच ज्या युगात दगडाची हत्यारं वापरली जायची, दगडाचा वापर व्हायचा, त्यालाच ज्या कालखंडात दगडाचा वापर व्हायचा त्यालाच आपण अश्मयुग असं म्हणतो. आणि या पाठात आपल्याला हेच अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात दोन महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ज्यावर आता आपण प्रकाश टाकणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे अश्मयुगीन हत्यारे. विद्यार्थी मित्रांनो, गरजेनुसार हत्यारांचे आकार व प्रकार किंवा हत्यारांविषयी आपण का अभ्यास करतोय? बरोबर, कारण मानवाला पहिली गरज काय असते? अन्न. आणि अन्न मिळवण्यासाठी त्याला हत्यारांचा आवश्यकता असते. फक्त अन्न मिळवण्यासाठीच आपण हत्यारांचा वापर करतो का? तर नाही. आपल्याला इतरही कामे करण्यासाठी हत्यारांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याला समजा लाकूड कापायचं असेल तर आपण कशाने कापतो? आरीने कापतो. आरी सुद्धा एक हत्यार आहे. आणि आपल्याला लाकूड तोडायचं असेल तर कशाने तोडतो? कुऱ्हाडीने तोडतो आणि कुऱ्हाड सुद्धा एक हत्यार आहे. हे साधनं आपण कामानुसार वापरत असतो आणि हेच आपल्याला इथे पाहायचं आहे. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. आताच मी जसं सांगितलं की आपल्याला जर का लाकूड कापायचं आहे तर आपण आरीचा वापर करतो आणि लाकूड तोडायचं आहे तर कुऱ्हाडीचा वापर करतो. म्हणजे आपल्याला काम ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं हत्यार पाहिजे, ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. आता हे हत्यार किंवा हे साधनं निवडताना आपल्याला कोणत्या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या 4ही गोष्टी परीक्षेत विचारल्या जातात, त्यामुळे या नोट करून घ्या. पहिली गोष्ट, साधनाची उपलब्धता. ते साधन माझ्याजवळ आहे का? आता समजा मला लाकूड कापायचं आहे आणि माझ्याजवळ आरी नाही. अशा वेळेस माझ्याजवळ ब्लेडचं पान आहे, तर मी ब्लेडच्या पानाने सुद्धा लाकूड कापू शकतो. पण यातच दुसरा मुद्दा आहे की माझं श्रम खूप जास्त होईल, कारण ब्लेडनी कापत बसायला, लाकूड कापायला मला खूप वेळ लागेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा जो आहे आपला साधनाची उपलब्धता आणि दुसरा मुद्दा आहे की कमी श्रम आणि कमी ऊर्जा लागली पाहिजे. कोणतंही साधन निवडत असताना आपण श्रमाची बचत करत असतो, वेळेची बचत करत असतो. हाच आपला दृष्टिकोन आहे. कोणतेही काम करत असताना त्या काळाच्या मानवाला अन्न मिळवण्यासाठी खूप जास्त भटकावे लागे. याचे कारण तो बाकी प्राण्यांसारखा शिकार करत नव्हता, तर इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर जगत होता. म्हणजे एखाद्या प्राण्याने मारलेले जनावर समजा तसेच पडून राहिले तर तो उरलेले मांस भक्षण करत होता. विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना त्याला कोणकोणती साधनं लागलेली असतील? बरोबर, कारण त्याच्या आजूबाजूला ना ब्लेड होतं ना आरी होती. त्याच्याजवळ फक्त आजूबाजूचे झाडांच्या फांद्या, मेलेल्या जनावरांची हाडं आणि काही दगड. कारण कठीण कवचांची फळे तोडण्यासाठी आजही चिंपांजी सारखे माकड दगडांचा वापर करते आणि हेच आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला साधनांची निवड करत असताना आपण पहिला मुद्दा पाहिला की साधनाची उपलब्धता.
त्यानंतर आपण पाहिलं की कमीत कमी वेळ आणि कमीत कमी श्रम त्या साधनाला वापरताना लागलं पाहिजे. आणि तिसरं जे महत्वाचं आहे की अधिकाधिक परिणामकारकता. विद्यार्थी मित्रांनो, मी पहिलं उदाहरण जेव्हा घेतलं, ब्लेडने समजा आपण फांदी कापतो म्हटलं तर वेळ लागेल, उशीर होईल, श्रम जास्त लागतील, परिणाम आपला बोटही कापू शकतो, फांदी कापेल तेव्हा कापेल. पण आरीने जी परिणामकारकता येते ती परिणामकारकता ब्लेडनी येणार नाही. म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू वापरतो तिची परिणामकारकता कशी आहे हेही आपण तपासले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे ते साधन वापरण्याचं कौशल्य मानवाला आलं पाहिजे. मला सांगा, आरी तुम्हाला चालवताच येत नाही, कारण ती आडवी तिडवी जाते, पण मजूर मात्र व्यवस्थित आरीने कापतो, कारण त्याच्याजवळ ते कौशल्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 महत्वाच्या गोष्टी एखादं साधन निवडण्यासाठी महत्वाच्या ठरतात. त्या पुन्हा एकदा आपण पाहूया. पहिली म्हणजे साधनाची उपलब्धता. दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जेची आपल्याला कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा लागली पाहिजे. त्याचा तिसरा मुद्दा म्हणजे त्या साधनाची परिणामकारकता असली पाहिजे. आणि चौथा मुद्दा म्हणजे ते साधन वापरण्याचं कौशल्य त्या व्यक्तीकडे पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मग हे साधन वापरण्याचं कौशल्य, याची परिणामकारकता हे मानवाला कुठून समजलं असेल बरं? बरोबर, माणूस काय करतो? निरीक्षण करतो. आणि या निरीक्षणातूनच, अवतीभोवती चाललेल्या गोष्टींमधूनच मानवाला या साधनांविषयी, साधनांच्या उपलब्धतेविषयी, कोणतं साधन निवडायचं, कोणत्या साधनाने आपल्याला कमी श्रम लागतील, हे सर्व गोष्टी मानवाला केव्हा समजल्या? जेव्हा त्याने निरीक्षण केलं, इतर प्राण्यांचं निरीक्षण केलं. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की चिंपांझी जसा दगडाने कठीण कवचाची फळे तोडतो, आता ही कठीण कवचाची फळे त्याच्यासमोरही तोडल्या गेली असतील आणि मानवानं ते पाहिलंही असेल, आणि तेच निरीक्षण करून मानवाने त्या पद्धतीनं दगडाचा वापर सुरू केलेला असेल. होऊ शकतं की भीतीपोटी त्याने काठीचा वापर केलेला असेल, संरक्षणासाठी काठीचा वापर केलेला असेल, आणि त्यातून त्याला समजलं असेल की म्हणजे अंगची बुद्धिमत्ता, मानवाच्या विकासात त्याची बुद्धिमत्ता ही महत्वाची होती. आणि माणसाला या गोष्टीमुळे निरीक्षण, त्याची बुद्धिमत्ता, प्रयोग करण्याची क्षमता आणि या सर्वांमुळे माणूस शिकत गेला, त्यांनी साधनांची निवड केली. विद्यार्थी मित्रांनो, त्याला हेही समजलं की या दगडाला सुद्धा आकार देता येतो, कारण त्यांनी पाहिलं असेल की वरून दगड पडला, त्याला चांगला काप आला, म्हणजे दगड चांगला धारदार झाला. तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या, अनुभवल्या, आणि त्यामुळे माणसाने या सर्व शस्त्रांचा वापर केला, निर्माण केली. विद्यार्थी मित्रांनो, आजही जेव्हा उत्खनन होते, मानवाद्वारे तयार केले गेलेल्या अनेक अशा शस्त्रांचा आपल्याला शोध लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा खूप मजेदार विषय आहे. या विषयात आपल्याला मानवाविषयी म्हणजे स्वतःच विषयी अनेक अशा चमत्कारिक गोष्टी अभ्यासायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, असं होऊ शकतं का, तुमच्या मनात असं आलं का की मानवाने केवळ दगडाचीच हत्यारे बनवली होती, लाकडाची बनवली नव्हती का? बनवली असतील, नक्कीच बनवली असतील. मात्र जमिनीत राहून दगड तसंच राहील, पण काडी ही नष्ट होऊन जाईल, ती जमिनीत मिळून जाईल. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त दगडाची किंवा हाडांची हत्यारं आपल्याला मिळतात, म्हणजे दगडांपासून बनलेली, हाडांपासून बनलेली हत्यारं आपल्याला मिळतात. आपल्याला लाकडापासून बनलेली हत्यारं मिळत नाही, कारण ह्या
काड्या या नाशवंत असतात आणि या नष्ट होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप लांब झाला, मात्र तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला हा व्हिडिओ एवढा लांब करावा लागला. तर आता आपल्याला पुढल्या व्हिडिओत तुम्हाला अश्मयुगीन हत्यारे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांना, वर्गमित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांना सबस्क्राईब करायला लावा. त्यावर तुमच्या कमेंट टाका. मी पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवावा मला सांगा. नक्कीच मी तुमच्या विषयानुरूप व्हिडिओ बनवीन. आणि माझा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पुस्तकं घेऊन बसले असाल अशी मी अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर परत एकदा पुस्तक वाचून काढा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला समजेल. धन्यवाद.